नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेतू अभ्यासामध्ये आपले परत एकदा स्वागत। आज आपण इयत्ता 8वी विषय मराठीचा सेतू अभ्यास पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस 8वा। आज आपण जे काही क्षेत्र अभ्यासणार आहोत ते क्षेत्र आहे मौखिक भाषा विकास। यात जी काही कौशल्य आपली विकसित होणार आहेत ती म्हणजे श्रवण, भाषण, संभाषण। आणि या क्षेत्राच्या अभ्यासातून ज्या काही संकल्पना आपल्या विकसित होणार आहेत त्या म्हणजे साहित्याबाबत आवडीनिवडी जाणून घेणे। विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य अभ्यासत असतो। जसं तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये जर पाहिलं तर पाठ्यपुस्तकामध्ये काही गद्य असतात, काही पद्य असतात। आता गद्य म्हणजे पाठ, पद्य म्हणजे कविता। त्यासोबत पद्यांमध्ये काही वेळेस प्रवास वर्णन आपल्याला दिलेले असतात, काही कथा असतात, छोट्या छोट्या गोष्टी असतात, काही पाठ जे असतात ते व्यक्तिचरित्रावर आधारित असतात। तर असे हे साहित्याचे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी असतात। आणि हे जे साहित्याचे प्रकार आहेत हे साहित्याचे प्रकार या ठिकाणी आपल्याला त्याच्यातल्या काही साहित्य प्रकार हे आवडतात आणि त्यांचं वाचन जे हे वाचन या ठिकाणी आपण करत असतो। विद्यार्थी मित्रांनो, आता पहा, जाणून घेऊया या घटकामध्ये तुम्हाला 3 प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत। इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला आवडलेला पाठ कोणता? त्यानंतर दुसरा प्रश्न आहे त्या पाठातील सर्वात जास्त आवडलेले प्रसंग कोणता? आणि तिसरा आहे आठवलेल्या पाठाचा आशय थोडक्यात सांगा। तर विद्यार्थी मित्रांनो, 8वा 7वीचं मराठीचं पाठ्यपुस्तक 8वा, त्या पाठ्यपुस्तकाची अनुक्रमणिका 8वा, त्या पाठ्यपुस्तकामध्ये असलेले पाठ, त्या पाठ्यपुस्तकामध्ये असलेल्या कविता यांचे एक आपण आठवण करा आणि त्या सर्व पाठ्यपुस्तकामधून तुम्हाला आवडलेला एखादा पाठ असेल, त्या पाठातला एखादा प्रसंग असेल किंवा त्या पाठाचा आशय असेल तर तो तुम्ही प्रत्येकाने आठवण्याचा प्रयत्न करा। तर जो पाठ तुम्हाला आठवत असेल किंवा ज्या पाठाचा आशय तुम्हाला आठवत असेल किंवा त्या पाठातला प्रसंग तुम्हाला आठवत असेल याचा अर्थ तो पाठ, ते साहित्य तुम्हाला आवडलेलं आहे आणि म्हणून ते चिरकाल तुमच्या लक्षात राहिलेलं आहे। तर अशी ही पाठ्यपुस्तकामध्ये वेगवेगळे प्रकारचे साहित्य प्रकार असतात आणि त्या साहित्य प्रकारांचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करणं महत्त्वाचं असतं। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सक्षम होऊया या घटकाकडे या ठिकाणी जाणार आहोत। पहा, एक गोल आहे, त्याच्या आजूबाजूला 5 चौकोन आहेत आणि प्रत्येक चौकोनामध्ये तुम्हाला एक कृती दिलेली आहे आणि ती कृती तुम्हाला या ठिकाणी सोडवायची आहे। आता जसं पहा, 7वीच्या पाठ्यपुस्तकातील मला आवडलेली कविता, व त्या कवितेचं तुम्हाला नाव लिहायचं आहे। त्याचप्रमाणे त्या कवीचे किंवा त्या कवितेचे कवी कोण होते, कवित्री कोण होत्या, त्यांचं नाव त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे। कवितेचा आशय काय होता, म्हणजे त्या कवितेतून आपल्याला कोणता विषय या ठिकाणी घडला, कोणत्या विषयावर, कोणत्या घटकावर आधारित ती कविता होती, तो आशय या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे। त्यानंतर कवितेतील सर्वाधिक आवडलेल्या ओळी आपल्याला या ठिकाणी लिहायच्या आहेत। त्यानंतर कवितेत काही लय तालयुक्त या ठिकाणी शब्द असतात ज्यांना आपण यमक जुळणारे शब्द म्हणतो, ते शब्द त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहेत। आणि शेवटचं, याच आशयाची वाचलेली इतर कविता जर तुमच्या लक्षात असेल, आता उदाहरणार्थ 7वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये
जय जय महाराष्ट्र, श्रावण ही कविता होती बालकवींची. त्यानंतर माझी मराठी ही एक कविता होती, बरोबर. तर ह्या प्रकारची अजून एखादी कविता तुम्ही ऐकलेली असेल तर उदाहरणार्थ श्रावण ही कविता निसर्गावर आधारित आहे, पावसावर आधारित आहे. पावसावर आधारित अजून एखादी कविता तुम्ही जर त्या ठिकाणी वाचलेली असेल किंवा तुम्ही ऐकलेली असेल तर त्या कवितेचा त्या ठिकाणी तुम्हाला नाव लिहायचं आहे. समजा जय जय महाराष्ट्र ही महाराष्ट्राचं गौरवगीत आहे, तर अशा हे महाराष्ट्राचं गौरवगीत असलेली कविता जर या ठिकाणी तुम्हाला आठवत असेल तर तिचं नाव त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. तर अशा पद्धतीने ही कृती जी आहे, ही कृती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रत्येकाला या ठिकाणी सोडवायची आहे. आता पुढचा घटक आहे आपला सराव करूया. यात तुम्हाला काही लय तालयुक्त शब्द या ठिकाणी चौकटीमध्ये दिलेले आहेत आणि ह्या शब्दांचा वापर किंवा उपयोग करून तुम्हाला एक छानशी कविता ह्या ठिकाणी लिहायची आहे. आता हे तालयुक्त शब्द जे आहेत, लय तालयुक्त शब्द वारा गारा, गिरकी फिरकी, हिरवी पालवी, दारा जरा, नाचू गाऊ, चिंब हो, हे जे शब्द आहेत या शब्दांचा उपयोग करून तुम्हाला स्वतः एखादी कविता या ठिकाणी लिहायची आहे. त्याचं एक उदाहरण या ठिकाणी मी विद्यार्थी मित्रांनो मी तयार केलेलं तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. आता पहा, मी काही शब्द या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत आणि त्या शब्दांवर आधारित एक कविता, छानशी कविता या ठिकाणी मी तयार केलेली. आता ते शब्द पहा. लय तालयुक्त शब्द बाहुली सावली, गोल खोल, सोनेरी भारी, बाहुला वेगळा, लग्न मग्न, जेवण जल. आता ह्या शब्दांचा वापर करून मी एक छानशी या ठिकाणी लहान मुलांना आवडणारी कविता या ठिकाणी तयार केलेली पहा. लहान माझी बाहुली तिचे नाव सावली, डोळे तिचे गोल गोल, गालावरती पडते खडी खोल, केस तिचे सोनेरी, नाचते ती लय भारी, शोधला तिला बाहुला, रुबाब त्याचा फार वेगळा, दोघांचं ठरलं लग्न, तयारीत आम्ही सर्व मग्न, पुरणपोळीचं केलं जेवण, आनंदित झाले सारे जण. तर ज्या पद्धतीने ह्या शब्दांचा वापर करून मी एक छानशी या ठिकाणी ही कविता लिहिली, तशी कविता जी कविता या ठिकाणी तुम्हाला ते दिलेले जे काही शब्द आहेत त्या शब्दांच्या आधारे या ठिकाणी तुम्हाला कविता लिहायची आहे. ह्या शब्दांचा वारा गारा, गिरकी फिरकी, हिरवी पालवी, धारा झरा, नाचू गाऊ, चिंब हो, हे जे शब्द आहेत या शब्दांचा वापर करून उपयोग करून तुम्हाला या ठिकाणी कविता विद्यार्थी मित्रांनो लिहायची आहे. मग लिहिणार ना सर्वजण? छान प्रकारे या ठिकाणी कविता तुम्ही सर्वांनी लिहायची आहे. आता कल्पक होऊया या घटकामध्ये विद्यार्थी मित्रांनो खाली तक्त्यात तुम्हाला वस्तू व्यक्तिगुणांची साम्यदर्शक तुलना त्या ठिकाणी तुम्हाला करायची आहे आणि त्यावर आधारित वाक्य या ठिकाणी तुम्हाला बनवायचे आहे. आता उदाहरण म्हणून त्यांनी दिलेलं आई व झाड आणि साम्यदर्शक शब्द आहे सावली आधार. आता पहा, झाडाचे मुळे झाडाला आधार देतात, तसे माझी आई आमच्या कुटुंबाला आधार देते. म्हणजे आधार या शब्दाचं या ठिकाणी त्यांनी वाक्य आधार या शब्दाचा साम्यदर्शक शब्दाचा उपयोग करून आई आणि झाड दोघांचा उपयोग करून त्या ठिकाणी वाक्य त्यांनी तयार केलेले. सावली हा शब्द आहे. आता सावलीवरून आपण कसं वाक्य तयार करणार? तर जसं झाड सर्वांना सावली देतं तसं आमची आईच्या सावलीखाली आम्ही सर्व कुटुंब राहतो.
अशा प्रकारचं वाक्य आपल्याला तयार करता येऊ शकतं. खालच्या रकान्यामध्ये या ठिकाणी आई व समुद्र. आता समुद्र जसा अफाट असतो, जे समुद्राचं त्या ठिकाणी आपण विशेषण जर म्हटलं तर अफाट, तसं आईची माया ही अफाट असते असं वाक्य या ठिकाणी आपल्याला तयार करतील. साम्यदर्शक शब्द अफाट आपल्याला घेता येईल. त्यानंतर आकाश. आकाश हे आपल्या डोक्यावर असतं, तसं आईचा हात हा नेहमी आपल्या मुलांवर असतो, बाळांवर असतो किंवा पिलांवर असतो. असं या ठिकाणी आपल्याला एक उदाहरण म्हणून घेता येऊ शकतं. त्यानंतर आई व जमीन. जमीन म्हणजे प्रत्येकाचं अन्न देऊन पालन पोषण करते, तसं आई सुद्धा आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करते. मग पालन पोषण हा साम्यदर्शक शब्द या ठिकाणी आपल्याला घेता येईल. तर असे आई समुद्र, आई आकाश, आई जमीन यांच्याशी संबंधित साम्यदर्शक शब्द या ठिकाणी तुम्हाला शोधायचे आहेत आणि शोधून त्यांची वाक्य जी ही वाक्य या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तयार करायची आहे. तर आपल्याला सर्वांना ह्या ठिकाणी आजचा जो काही 8वा दिवस होता, या 8व्या दिवसातलं या ठिकाणी तुम्हाला साहित्य प्रकाराची ओळख, त्यात आपण खास करून या ठिकाणी कविता किंवा पद्य, त्याची निर्मिती कशी असते, लय तालुक्त शब्द कसे असतात, त्याच्यातला आशय, त्याच्यातल्या ओळी वगैरे ह्या गोष्टी या ठिकाणी आपण पाहिल्यात. त्याचप्रकारे सराव करूया याच्यामध्ये शब्दांच्या आधारे कविताही आपण या ठिकाणी तयार केली. आणि नंतर कल्पक होऊया या घटकामध्ये आई म्हणजे एखादी व्यक्ती आणि एखादी वस्तू यांच्यातलं साम्यदर्शक शब्दांच्या आधारे आपण वाक्य या ठिकाणी तयार केलेली आहेत. तर आपण ही कृती नक्कीच या ठिकाणी सोडवणार. आपण सर्वांचे या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.